फोडाफोडीचा त्रास आता कळतोय. शिंदेंना जसा केला तसं भरावं लागणार. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची टीका. गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर इथं भेटीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शब्दात टीका केली आहे. दानवे म्हणाले, फोडाफोडीनंतर गद्दारीचा त्रास काय असतो त्या वेदना आता त्यांना कळत असतील. भाजप पैसे देऊन माणसे फोडतो हे आम्ही आधीपासून सांगत होतो, परंतु जसं केलं तसं भरावं लागणार आणि तेच आज शिंदे भोगत आहेत. गंगापूरमध्ये होत असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर दानवे यांची ही टीका विशेष चर्चेत आली आहे. निवडणूक जवळ येत असताना आरोप प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते आहे. प्रचाराचा आजपासून सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्ष नेते आज आमच्या बरोबर तर गंगापूरमध्ये नगरपालिकेच्या पाठीशी प्रचार करत आहे. काय म्हणतात? गाठी भेटी घेत आहे. त्या सगळे व्यक्तिगत ओळखीचे बाकीचे लोक यांच्यासोबत भाषण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. व्यक्तिगत भेटी आणि निवडणुकीच्या निमित्तानं निश्चित घेत आहे. शिंदे सेना उठण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं? पेरलं तसं उगवत असतं याची मला माहिती आहे. कारण मी त्यांच्या फुटणीवर किंवा वरती जाण्यावर किंवा खाली येण्यावर मी काही बोलणार नाही. माननीय उद्धवजींच्या नेतृत्वात या शहराच्या विकासासाठी, या शहराला पाणी, स्वच्छता देण्यासाठी आम्ही एक संकल्प केलेला आहे. आणि हे लोक कित्येक लोकांना बसलेले जे आता निवडणुका लढत आहेत, एक नवीन तरुण उमेदवार दिलेला आहे या ठिकाणी. मला सुद्धा त्याला आशीर्वाद चांगल्या पद्धतीने जनतेने द्यावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती उमेदवार नाही, आता 3 जागा आम्ही लढतोय ताकदीनं. 7पैकी 3 जागा शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो. नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3 जागेवर त्यांची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते निवडून येण्याचे प्रयत्न सुरू आहे. आलिम चौस, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.